उन्हाळा चालू झालेला आहे आणि खूप साऱ्या महिला वाळवणीचे पदार्थ किंवा वर्षभरासाठी साठवून ठेवण्यासाठी मसाल्याचे पदार्थ बनवतात। तर त्यातलाच आज एक मसाला मी तुम्हाला दाखवणार आहे, तो म्हणजे किचन किंग मसाला। हाय फ्रेंड्स, कल्पनास रेसिपीमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। चला मग आज किचन किंग मसाला मी तुम्हाला दाखवणार आहे। प्रत्यक्षात हा डंकिनीमध्ये तुम्हाला कसा कुटला जातो आणि त्यासाठी कोणते साहित्य लागतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे। हा मसाला मी जास्त प्रमाणात बनवणार आहे आणि तुम्हाला जर 1 किलो किंवा अर्धा किलोचा मसाला बनवायचा असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला याचं माप मी दिलेलं आहे, तर तिथे तुम्ही बघू शकता। ही डंक माझ्या आईच्या घरी आहे आणि आई हे मसाले सगळे बनवते। आज तुम्हाला किचन किंग मसाला मी दाखवणार आहे। तर त्याचप्रमाणे मालवणी मसाला, किचन किंग मसाला, गोडा मसाला, धना पावडर, हळद पावडर या प्रकारचे भरपूर सारे मसाले तुम्हाला इथे भेटतील। तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल, कारण प्रत्येक महिलांना घरी मसाले बनवणे शक्य नाही आहे, तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर फेसबुक आयडी आणि इंस्टा आयडी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तिथे तुम्ही मला मेसेज करू शकता। आणि हो, आणखीन एक तुम्हाला मी सांगेन, मसाल्याची क्वालिटी खूपच छान आहे, कारण त्यासाठी जे प्रोडक्ट्स वापरलेले आहे, मसाले वापरलेले आहे ते खूपच चांगल्या क्वालिटीचे आहे। तर तुम्ही एकदा नक्की ऑर्डर करून बघा आणि एकदा टेस्ट करून बघा, किंवा हा मसाला मी बनवलेला आहे त्या पद्धतीचा तुम्ही जर घरी बनवून पाहिलं तर खूपच छान टेस्ट येते। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्सनी नक्की सांगा। रेसिपी जर आवडली तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया। किचन किंग मसाल्याने प्रत्येक भाजीची चव खूपच छान येते, तर इथे ग्रेव्हीची भाजी असू दे किंवा सुकी भाजी असू दे। चला तर मग मसाले बघूया आता। ते तर काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे मी, तेजपत्ता, हळद, अख्खी हळद घेतलेली आहे। त्यानंतर ते आपल्याला बारीक करायची जरा, जिरं, लसूण पावडर, ओवा आणि हिंग, उडदाची डाळ, धने, मेथी, लवंगा, सुंठ, जावेत्री, मिरी, दालचिनी, खसखस, जायफळ, मीठ, मोहरी, एवढे सारे आपण मसाले घेतलेले आहेत आणि हे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे। ते इथे मी गॅसवरती न भाजता चुलीवरती भाजून घेणार आहे, कारण हे जास्त प्रमाणात मसाले। तर इथे एक मोठी कढई ठेवलेली लोखंडाची आणि मिरच्या भाजून घ्यायच्यात आपल्याला। तर इथे थोडंसं तेल टाकून आपण मिरच्या भाजून घेणार आहोत। मिरच्या आपल्याला भाजण्यासाठी पहिल्यांदा साफ करून घ्यायच्यात, याची देठं पूर्ण काढायची आणि हे मिरच्या साफ करायचं माझ्या इकडे सगळं काम असतं आणि मसाला पण पूर्ण बनवायचा माझ्या इकडे काम असतं। तर आई पूर्ण पहिल्यांदा देठं काढून घेते आणि त्यानंतर 3 दिवस उन्हात सुकवायच्यात आपल्याला आणि त्यानंतरच आपल्याला कढईमध्ये थोडंसं तेल टाकून मिरच्या भाजून घ्यायच्यात। तर या पद्धतीने आता देठं काढून घेणार आहेत पहिल्यांदा सगळ्या मिरच्यांची आणि त्यानंतरच भाजून घेणार आहे। इथे तुम्हाला मी मिरच्यांची देठं काढून सुकवून घ्यायच्यात मिरच्या, यासाठी ही प्रोसेस दाखवलेली आहे। तर आता मी ऑलरेडी ह्या मिरच्या सुकवून घेतलेल्या आहेत। तर आता ह्या मिरच्या आणि जे खडे मसाले आपण घेतले होते ते एक एक करून आपण भाजून घ्यायचे। कंटिन्यू मिक्स करत हा मसाला भाजून घ्यायचा आहे, जरा पण करपला गेला नाही पाहिजे, कारण जर मसाला करपला तर मसाल्याची चव खूपच बिघडते। तर आपण आता खडे मसाले भाजून घेऊया, मिरच्या भाजून घेऊया। आता ही कढई गरम करायला ठेवलेली आहे, लोखंडाची मोठी कढई आहे, यामध्ये थोडंसं मी तेल टाकणार आहे। मिरच्या ज्या आहेत त्या ऑलरेडी चांगल्या सुकलेल्या आहेत आपल्या मिरच्या, तर जास्त काय भाजायची गरज नाही आहे, थोड्याशा फक्त गरम करायचं आहे, त्याचा फक्त नमेपणा गेला पाहिजे। तशा मिरच्या भाजून झाल्या की आपल्याला खडे मसाले पण भाजून घ्यायचे थोडंसं तेल टाकून। तर आता मिरच्या भाजून झाल्यानंतर आपल्याला खडे मसाले पण भाजायचे आहेत। त्यामध्ये धने मी पहिल्यांदा भाजून घेतलेले, तर इथे मोठी वेलची येते, सुंठ येते, ही अख्खी मी भाजलेली आहे आणि कारण आपल्या डंकेमध्ये कुटायची तर सहजपणे कुटली जाते। तर इथे थोडंसं तेल टाकते सुंठेमध्ये आणि थोडंसं गरम करून घ्यायचं आहे। हळद फक्त जी आहे ती मी कुटून घेतलेली आहे आणि त्यानंतर ती भाजून आपल्याला डंकेमध्ये कुटून घ्यायचे। तर बघू शकता याचप्रमाणे आपल्याला थोडंसं तेल टाकून सगळे मसाले भाजून घ्यायचेत, करपवायचे नाही मसाले। मसाले जर करपले तर मसाल्याची चव खूपच बिघडते। तर या पद्धतीने मी सगळे मसाले भाजून घेणार आहेत।
तुम्ही बघितलं असेल या अगोदरसुद्धा माझ्या चॅनलवरती मी मसाल्याच्या काही रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. त्याची लिंक मी आय बटनवरती दिलेली आहे, तिथे तुम्ही बघू शकता. आणि यापुढेसुद्धा आपण भरपूर सारे मसाल्याचे व्हेरायटी माझ्या चॅनलवरती मी अपलोड करणार आहेत. तर तुम्हाला पाहायला भेटतीलच. पण ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, कारण अगदी सोप्या पद्धतीने आणि जास्त मसाला कसा बनवायचा तो मी तुम्हाला सांगितलेला आहे. आणि थोड्या मसाल्याचं प्रमाणसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, ते पण तुम्ही बघू शकता. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट्सचे नक्की सांगा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही बघू शकता जे मोठे मोठे जाडे जाडे मसाले ते मी अगोदर भाजून घेतलेले आहे. इथे थोडंसं तेल टाकून मी हिंग पण चांगला भाजून घेतलेला आहे, जायफळ चांगलं भाजून घेतलेले आहे. इथं जी हळद आहे ती जरा बारीक कुटलेली आहे, बारीक कुटून त्यानंतर थोडंसं तेल टाकून मी इथे हळद पण भाजून घेतलेली आहे. तर तुम्ही बघितले असेल जाळ मी अगदी थोडासा लावलेला आहे, कारण मसाले आपले करपले गेले नाही पाहिजे, त्यासाठी अगदी थोड्या जाळावरती मी मसाले भाजलेले. तर मसाले भाजण्याची प्रोसेस मी चुलीवरती केलेली हे गावच्या ठिकाणी, म्हणून तुम्ही जर घरगुती मसाला बनवत असाल तर गॅसवरती भाजला मसाला तरी चालेल. तर आपले सगळे मसाले भाजून झालेले आहेत. तर बघू शकता हे मसाले भाजून झाल्यानंतर आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत थोडेसे, आणि थंड झाल्यानंतरच डंकेमध्ये टाकायचे आहेत. आणि डंकेमध्ये एकदा मसाले टाकले का ते सर्व आपोआप कुटले जातात, त्याला फक्त मिक्स करावं लागतं, एवढं आपलं काम असतं. तर मसाले सगळे आता भाजून झालेले आहेत. आता आपण हे मसाले थंड होण्याची वाट पाहूया. आणि ज्या साईडला मिरच्या ठेवल्या होत्या भाजून तर त्यासुद्धा आपण ह्या मसाल्यामध्ये मिक्स करणार आहोत. आणि इथे ह्या डंकेमध्ये आपण मसाला कुटून घेणार आहोत. जरी मी तुम्हाला आता सोप्या पद्धतीने सांगितलं का हा मसाला कसा तयार करायचा आहे, पण मसाला कुटण्याची प्रोसेस आणि ते मिक्स करण्याची प्रोसेस सर्व माझी आई करते. कारण यामध्ये तुम्हाला माहिती असेल जरा तरी थोडासा आपण घरी मसाला बनवला तरी किती आग होते हाताची आणि ठसका येतो. इथे मी थोडीशी तुम्हाला माझ्या आईची तारीफ सांगेन. वयाच्या 60ला येऊन सुद्धा हे मसाल्याचं काम असू दे किंवा शेतीचं काम असू दे, ती अगदी चांगल्या रीतीने हँडल करते सर्व. तर आता तुम्ही बघितलंच असेल डंकिनीमध्ये मसाला टाकलेला आहे आणि डंक पण चालू केलेली आहे. तर आता हे जे साईडला मसाले येतात ते फक्त आपल्याला आता मिक्स करायचं, म्हणजे तो मसाला पूर्ण डंकिनीमध्ये खाली वाटला जातो. तर छानपैकी ही प्रोसेस चालू आहे आणि यामध्ये मध्ये मध्ये हा मसाला मिक्स करून घ्यायचा आपल्याला. तर किचन किंग मसाल्याची प्रोसेस पाहिलेली आहे. तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या ज्या माझ्या रेसिपी आहेत त्या तुम्हाला पाहता येईल. तर परत भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. थँक्यू.